नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजीव पटेल लिखित लोकनाथ. एकदाचा तांडा निघाला. 11 गाड्या, 100-125 गाई वासरं खिल्लार, घोड्यांवर मागे पुढे होणारे तरुण होते. गाड्यांखाली 4 कुत्री होती. चाकांचा कर कर आवाज पाटीदारवाडीत घुमला. 3 परकऱ्या पोरी शेण उचलायला सरसावल्या. त्यावर म्हातारे खेकसले. त्या आपल्या कार्यापासून यत्किंचित ढळल्या नव्हत्या. बाकी सगळे हात हलवत ए आवजो, ए आवजो म्हणून ओरडत होते. रणछोडरायाच्या नावाचा गजर चालू होता. तरीही सुन्नता साकारत होती. इथे आणि तिथेही दूर दूर जात होती ती पाटीदार वस्ती. काही अंतर तांड्याबरोबर चालणाऱ्यांमध्ये प्रागजी बाप्पा आणि त्यांची पत्नी होती. ध्यानीला 4 हात कमी असताना सर्व दृष्टीच्या पटलामागे लोप पावले. हरी, अरे बाबा, दक्षिणेला म्हणजे कुठे? आपण निघालो तर खरं, पण चंद्रकोरीसारख्या या नद्या शेकड्यानं असतात. मला ठाऊक नाही किसन, पण बघू, देवाला काळजी आहे. तरी पण हे पहा, आपल्या गाड्या चालल्या आहेत ना. अजून पावे तो दिशा बदलण्यासाठी आपण लगाम पण ओढला नाही आहे. तसं पाहिलं तर दक्षिणेला जायचं असल्यास आपल्याला पूर्वेकडे वळावं लागेल. पण गाड्या खरोखरीच दक्षिणेला निघाल्या आहेत. ते जाऊ दे, पुढे पहा गाव येते आणि गावाच्या वेशीवर गर्दी पहा. कुणासाठी जमली आहे कुणास ठाऊक. हरी घोडीवर होता, किसन गाडीत होता. तार स्वरात दोघे एकमेकांशी बोलत होते. हे लक्ष्मणच्या सासूरवाडीचं गाव. किसन म्हणाला आणि गाड्यांच्या चाकांचाच काय तो आवाज थोडा वेळ येत राहिला. इकडे लक्ष्मणनं आपलं घोडं बाजूला घेतलं. बुदलीतल्या पाण्याचा शिडकावा आपल्या चेहऱ्यावर मारला. उपरण्यानं चांगलं रगडून घेतलं. मिशांवर हात फिरवला. पागोटं काढून व्यवस्थित आवळलं. कमरेचा दुशीला ताणला. त्यातली समशेर जरा वर ओढली. मग पुन्हा घोड्यावर स्वार झाला. आता तो चांगलाच ताठ बसला होता. मग त्याने आपला घोडा सर्वांच्या पुढे घेतला. तांड्याचा लक्ष्मणच म्होरक्या असावा असं दृश्य उभं झालं. त्याची बाई पण मान वर करून बघू लागली. तिच्या डोईचा पदर आता ढळू लागला. गाली हनवटीच्या वर गोंदलेला तिचा चेहरा हसू लागला. गाव जवळ आलं. फुलांची तपकं, निरांजनं, गंध, अक्षदा, ठेवणीतली वस्त्र लिहून बायका पुरुष उभे होते. तांड्यांचं सुंदर स्वागत झालं. हरीला कळेना हे घडलं कसं, पण पंचांनी निरोप दिले होते. गावात सांगा, पुढच्या गावांना कळवा. श्रीकृष्णाची पुरातन मूर्ती येते. त्यांचा मार्ग निश्चित नाही, पण ज्या गावातून तांडा जाईल तो गाव भाग्याचा. जेवणा खाण्याचा थाट झाला. मान सन्मान मिळाला. तांडा पुढे चालला. सोमनाथ येईस तो 3 दिवस उलटले. सोमनाथाच्या देवस्थानातून सुवर्ण मोहरा मिळाल्या, गायी मिळाल्या, उत्तम गाड्या मिळाल्या. शासकानं परप्रांतात दाखवण्यासाठी पत्रही दिलं. सर्व हरखून गेले. मोठ्या सुखानं सोमनाथाच्या सागर तीरावरचा वारा खात रेतीवर निद्राधीन झाले. हरी जागा होता. आकाशात टिपूर चांदणं होतं. शुद्ध हवा वाहत होती. तो विचारांच्या जंजाळात अडकला होता. कशासाठी मी निघालोय? कुठे जायचं ठाऊक नाही. हा मान कुणामुळे? हे दान कुणामुळे? हे द्रव्य कुणाचं? सुसाट वारा आला. किंचितची रेती उडाली. हरीचे डोळे मिटले गेले. त्याला उंच पर्वतावर 5 गोमुखातून एकत्रित उतरणारी, सपाट भूमीवरून मार्ग काढणारी एक नदी दिसली. त्या नदीच्या किनाऱ्याने तो एकटा चालला होता. कित्येक योजनं चालत होता, थकला नव्हता. चालतच होता. तेवढ्यात पुन्हा वारा आला. यावेळेस वाळूचा फटका त्याच्या मुखावर आदळला. तो जागा झाला. त्याला कळलं की तो स्वप्नात होता. हसला. स्वप्नावर काय विश्वास ठेवायचा? स्वतःवरच म्हणाला. आणि मध्यंतरापूर्वीचा सोमनाथाचा शंभू महादेव स्वस्थ ठेपून होता. गुर्जर प्रांतात वैष्णवांची संख्या फार. त्यांच्या कथा, पोवाडे, प्रसाद, आरत्या जागोजागी होत्या. सोमनाथाला येणारे जाणारे मोजकेच. तिथे श्रीकृष्ण भगवंताची मूर्ती आली, मग काय विचारता. गर्दी वाढत चालली. किसन, लक्ष्मण मंडळींना उत्साह आला. रांगा लावा, रांगेनं या, हळू चला, फुर्तीनं चला. आज्ञाकारी वाक्य त्यांच्या मुखातून बाहेर पडू लागली. त्यांच्या बायकाही त्यांचं अनुकरण करू लागल्या. मग काही मंडळी श्रीकृष्णाचं दर्शन झालं की त्या मंडळींचा चरणस्पर्श करू लागली.
मोठ्या सुखानं हे आशीर्वचन उच्चारू लागले, शंका समाधान करू लागले, मार्गदर्शन देऊ लागले, तत्त्वज्ञान सांगू लागले, भेटी स्वीकारू लागले, नूतन वस्त्र मिळायला लागली, गोडाचा प्रसाद येऊ लागला. आत्तापर्यंत स्वतःच रांधलेलं नव्हतं, आता तर चंगळच होती. सोमनाथावर त्रिकाळ रुद्राभिषेक करणारा घनपाठी ब्राह्मण विषण्णतेने हे दृश्य बघू लागला. 2 रात्री सरल्या. 3ऱ्या रात्री हरी म्हणाला, मंडळी, आपण निष्कारण इथे थांबलोय. सर्वच जण त्याच्याकडे तटस्थतेने बघू लागले. तिच्या आत कालवाकालव झाली. दिवसभर प्रशंसा, आमिष, मान मिळाल्यावर असंच व्हायचं. त्याचं मन त्याला म्हणालं, पाटीदारवाडीच्या बाहेर कधी न गेलेली ही तरुण मंडळी, घरातल्या आणि ज्ञातीमधल्या 3वरच्या 3 पिढ्या वर्चस्व दाखवायला असल्या सन्मानाच्या आनंदाची चव या जन्मी तरी अशक्य होती. इथे अचानक हे असं समोर आलेलं आहे. हरीची मान नकारार्थी हरली आणि सगळे त्याच्याकडे पाहत होते. आपलं कुठे चुकतंय हेही इतरांना समजत नव्हतं. यांना कसं समजवावं हे हरीला उमगत नव्हतं. कसं तरी तो म्हणाला, गड्यांनो, प्रभूला त्याला त्याच्या स्थळी नेणं गरजेचं आहे. हे आपलं कर्तव्य आहे. इथल्या आणि जवळपासच्यांचं दर्शन कुठे झालं अद्याप? किसन म्हणाला. त्याला सर्वांनी दुजोरा दिला. आपण सर्वांना दर्शन देववणारे कोण? अरे हरी, पण देव सर्वांचा आहे, लक्ष्मण म्हणाला. याबाबत मला शंका नाही, पण ही मूर्ती सर्वांची नाही. या मूर्तीबरोबर पुरातन आज्ञापत्र आहे, त्याप्रमाणे आपण निघालेलो आहोत. ते स्थळ चांगलंच दूर असावं. आपण अद्याप आपल्या पंचक्रोशीतच अडकलेलो आहोत. क्षणभर हरी स्तब्ध झाला. सोमनाथासमोरच्या वाळवंटात सर्वजण पथाऱ्या मांडून वर्तुळाकार बसले होते. आकाशात चंद्राचं साम्राज्य पसरलं होतं. सागराची ओहोटी होती. हवा पडलेली होती. निशब्द निशा होती. तसाच निर्मनुष्य परिसर होता. आपण मार्गस्थ होऊया. मार्गात कितीतरी भेटतील, ते दर्शन घेत राहतील. तसंही देव जर संन्याशाला एका स्थळी 3 दिवसांसाठी थांबू देत नाही, मग देवाने तर 3 घंटे पण थांबू नये. सर्वजण हरीकडे एकटक बघत होते. हरीशी प्रतिवाद करावा असं कुणालाही वाटत नव्हतं. हरी त्यांच्यातला बुद्धिमान तरुण आणि विचारीही. त्याचा प्रभाव असे. या क्षणी त्याचं कथन कुणाच्या मन आणि बुद्धीत चिरत नव्हतं. त्यांना तिथेच राहायचं होतं हे मात्र खरं. अशा गाडीवरच्या देवाला औत्सुक्यपूर्तीसाठी लोक बघायला येतात. लोकांना चमत्कार आवडतात. कृष्ण काळातील मूर्ती समुद्र लाटांबरोबर वाहत आली याचं अप्रूप असतं. पण देवसुद्धा विधिवत स्थापन करावा लागतो. तसाच तो विधीपूर्वक पूजावाही लागतो. हरीनं सखोल विवेचन केलं. मग ज्येष्ठजी, आपण का पूजिला? लक्ष्मणाची बायको नम्रतेने विचारू लागली. पहा, तिच्याकडे न पाहत हरी म्हणाला, आपण पूजला असता तर पहिल्या दिवसापासून पूजला असता. ही जी संदूक आहे ती मोठी आकर्षक आहे, श्रीमंती आहे. पूर्वी असल्या संदुकीतून जवाहिरं नेली जायची. वाटेतल्यांना हा खजिना वाटू शकतो, म्हणून आपण ती मूर्ती उघडी ठेवली. आपल्या दोन्ही हातांचे दिवे सर्वांना दर्शवत तो पुढे म्हणाला, तो देवच आहे, देवाचीच मूर्ती आहे, पण पारोसा देव आहे. याची प्राणप्रतिष्ठा अद्याप व्हायची आहे. गड्यांनो, हा देवच आहे आणि आपण मात्र सेवेकरी व्हायला हवं आहे. आपण कुणाचीही सेवा घ्यायला नको आहे. भेटवस्तू नको, प्रसाद नको. नीरव शांतता पसरली. हरी हसला, म्हणाला, उद्या पहाटेच प्रयाण केलं असतं, पण आपण भोजन तर करू बस. स्त्रियांमध्ये चुळबुळ झाली. लक्ष्मणाची बाई पुन्हा म्हणाली, लोकश्रद्धेने जेवण आणून देतात, तेवढं ठेवावं. परक्याच्या जागी गाई वासरांबरोबर दुधातुपाचं सांभाळत उघड्यावर स्वयंपाक करणं अडचणीचं वाटतं. आपण मागत नाही, पण आपण सांगाल तसं. हरी थबकला. विचार करून त्याने अनुमती दिली. रव्याचं गोडाचं आलं तर ते देवाला स्पर्शून वाटायचं ठरलं. हरीला शांत झोप लागली. त्याला पहाट स्वप्न पडलं. तेच नदी किनारी तो सारखा चालतोय. वाळवंट आहे. आता त्याला गाव दिसला. नदीनं सुंदरसं वळण घेतलं. तो तीरावरून गावाकडे निघाला. जवळचं मैदान दिसलं आणि तिथे उत्तम उंचवटा बांधून काढलेला त्याच्या दृष्टीस पडला. बांधकाम चिरेबंदी होतं. पायऱ्या आणि उंचवटा होता. सर्वात उंच कोनाडा असावा असं दिसलं. छत नव्हतं. गाय हंबरली. हरी जागा झाला. समुद्र स्नान झालं तरी कोणी बाहेर येईना. आपल्या बायकांकडे चोरून बघू लागले.
एकमेकांवर पाणी उडवताना हळूच आपल्या बायकोच्या दिशेनं जलपरोक्षण करू लागले. हरीलाही हसू आलं. तो त्यांच्यात वयानं ज्येष्ठ होता, 35शीचा. 17चा होता तेव्हा लग्न झालं, पण अद्याप अपत्य नव्हतं. प्रागजी बाप्पाला हा एवढाच एक. त्याची बाई झुरे अंतःकरणात. तिच्या अंगावर मांस कैदी चढलंच नाही. आता आशाही सरली होती. हरीनं समुद्र जल कलशात घेतलं. त्याच्या रुक्मिणीनं कळशीत जल घेतलं. दोघे ओले त्यांनी शिवमंदिरात आले. गुरुजींनी त्यांना ओळखलं. त्यांचं स्वागत केलं. अभिषेक सुरू झाला. रुद्रसुक्ताचे स्वर मंदिरात घुमू लागले. परिसर भारल्या जाऊ लागला. हरी रुक्मिणीला तिथून उठवेना. जड देहमनानं दोघांनी शिवालवर मस्तक ठेवलं. गुरुजींच्या समोर मस्तक टेकवलं. हरीनं कनवटीची सुवर्णमुद्रा काढली. गुरुजींसमोर ओली करून ठेवली. पुन्हा वंदन केलं. गुरुजींचे डोळे भरून आले. ते म्हणाले, आज पावेतो मला कोणी एवढी दक्षिणा दिली नाही. क्षणभर थांबून त्यांनी पिंडीवरचा बेल उचलून हरीच्या हाती दिला. एक मोगऱ्याचं पुष्प रुक्मिणीला दिलं. मग ते म्हणाले, इथे फारसं कुणी येत नाही. प्रातःकाली तर कुणीच नाही. माझ्याकडे या समयीची पूजा असते. हा माझा देव, स्मशानवासी निर्धन. आम्ही दोघेही सारखेच. मी काय सांगू, पण तुमच्या यात्रेचं फळ तुम्हाला निश्चित मिळेल. तृप्त मनानं दोघेही बाहेर पडले. तांबडं फुटलं होतं. पक्ष्यांच्या सेना आकाशात संचलन करीत होत्या. समुद्र पक्षी प्रकाश ठाकण्याची वाट पाहत होते. त्यांना मत्स्याहाराशिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं. आवराआवर सुरू झाली. भीड चेपलेली रुक्मिणी कळशीत गोदुग्ध घेऊन पुन्हा पळत मंदिरात आली. तिनं गुरुजींच्या चरवीत दूध घातलं. उरलेलं शिवावर ओतलं. हसत हसत पडावावर आली. पुन्हा मुकी झाली आणि कामाला लागली. इकडे हरी सावकाश पावलं टाकत गायींजवळ आला. स्वतःच्या गोठ्यातल्या गायीचं दावं सोडलं. गायीबरोबर तिचं वासरूही होतं. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. जय हरी विठ्ठल.